जसं की तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल की तुम्ही सर्च करतात, गुगलला सर्च करतात Instagram.com, तर काय होते, इंस्टाग्रामची वेबसाईट भेटते. त्या प्रकारे Facebook.com सर्च केलं की फेसबुकची वेबसाईट येते, Amazon गेलं की Amazonची वेबसाईट येते, बरोबर ना? मग तुमची जी काही वेबसाईट बनवली तुम्ही HTML मध्ये CSS मध्ये बनवली असेल, त्या त्या वेबसाईटला तुम्ही काहीतरी नाव दिलं असेल, सपोज तुमचं नाव दिलंय, सपोज आपण त्याला समजू XYZ. ओके. आता जे काय गणेशची वेबसाईट आहे त्याने गणेशने त्या वेबसाईटला नाव दिले गणेश.com. ओके. मग मी इथे गुगलला सर्च केलं गणेश.com, तर गणेशची वेबसाईट येईल का? नाही येणार, कारण त्याची वेबसाईट त्याच्या पीसी मध्ये आहे. फक्त कुठे आहे त्याची? पीसी मध्ये. मग आपल्याला एखादी वेबसाईट गुगलला सर्च करायला लावायची असेल तर तो कोड आपल्याला गिटअपला पुश करायला लागतो. ओके. जसं की मी तुम्हाला सर्वांना, म्हणजे आता इथे बघा, मी URL काय दिली, इथे तुम्हाला लिंक दिली. जसं त्या लिंकवर तुम्ही क्लिक करतात तर डायरेक्ट कुठे येतात? माझ्या गिटअपच्या प्रोफाईलवर. आणि त्या गिटअपच्या प्रोफाईलमध्ये जो आपण कोड राईट करतो डेली, मी जो कोड राईट करतो तो सगळा कोड कुठे येतो? गिटअपला येतो, आणि तो तुम्हाला पण ऍक्सेस करता येतो. मग हा कोड गिटअपला पुश कसा करायचा ते तुम्हाला मी सांगतो आज. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, ज्याच्याकडे गिटअप अकाउंट नाहीये त्यांनी असं गुगलला यायचं. गुगलला आल्यानंतर इथे GitHub.com सर्च करायचं. काय करायचं? इथे GitHub.com सर्च करायचं. ओके. जसं तुम्ही GitHub.com सर्च करता, ठीक आहे, गुगलला यायचं. गुगलला आल्यानंतर तुम्ही GitHub.com सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे ह्या प्रकारे वेबसाईट ओपन होईल. ओके ना? आली वेबसाईट इथे. तर इथे बघा तुम्हाला बटन दिसतील, साइन अप फॉर गिटअप, किंवा इथे दिसेल साइन इन, इथे दिसेल साइन अप. तुमचं अकाउंट असेल साइन अप करा किंवा साइन अप करा. मी इथे साइन अप करतो. कंटिन्यू विथ गुगल करायचं, किंवा तुम्ही इथे डेटा भरून आपला अकाउंट क्रिएट करू शकतात. जसं तुम्ही अकाउंट क्रिएट केलं किंवा कंटिन्यू विथ गुगल केलं तर तुमच्या पुढे ह्या प्रकारे इंटरफेस ओपन होईल. ओके. तिथे तुम्हाला प्रोफाईल बनवायची असेल तर तुम्ही इथून प्रोफाईल बनवू शकता. ओके. समजलंय आता गिटअपची प्रोफाईल कशी बनवायची? अरे नॉर्मल, जसं तुम्ही इंस्टाग्रामचं अकाउंट खोलतात ना, त्याच प्रकारे तो मागेन तुमचं नाव काय, तुमचं नाव सांगायचं. तो म्हणेन तुमचं एज्युकेशन काय, एज्युकेशन सांगायची. तुमची ईमेल आयडी सांगा, ईमेल आयडी द्यायची. तो म्हणेन पासवर्ड काय सेट करायचा, पासवर्ड सेट करायचा. ओके. जसं तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकचं अकाउंट खोलतात ना त्याच प्रकारे. ओके. मग तुम्हाला अकाउंट खोलायला जमत नसेल, तुमचं काय खरं नाही. मग IT मध्ये तरी ठीक आहे ना, जमेल तुम्हाला आता. त्यानंतर काय करायची की आपल्याला गिटहब यूज करायची. काय यूज करायचे आपल्याला? गिटहब. मग ते गिटहब यूज करण्यासाठी काय करायचं? सिंपल, की गुगलला यायचं. आता प्रोफाईल तर बनवली तुम्ही, पण तुम्हाला काय करायची? जे तुमचं हे गिटहबचं अकाउंट आहे त्या अकाउंटला तुम्हाला VS कोडला कनेक्ट करायचं. कुणाला कनेक्ट करायची? VS कोड. मग त्यासाठी काय करायचं माहितीये? गुगलला यायचं आणि इथे गिट, गिटहब नाही, गिट सर्च करायचं. काय सर्च करायचं? गिट डाउनलोड असं सर्च करायचं. काय सर्च करायचं? गिट डाउनलोड. तर इथे बघा, गिट इन्स्टॉल फॉर विंडो आली वेबसाईट. ह्या वेबसाईटवर क्लिक करायचं. क्लिक केलं तर तुमच्या पुढे असं पेज ओपन झालं. इथे पेज ओपन, तर इथे बटन दिसतंय तुम्हाला, क्लिक हेअर टू डाउनलोड आहे. त्या बटनवर क्लिक करायचं. घ्या. जसं तुम्ही ह्या बटनवर क्लिक करता तर तुमच्या PC मध्ये 62 MB एक सॉफ्टवेअर डाउनलोड होईल. ओके. हे डाउनलोड झाल्यानंतर कुठे येणार? तुमच्या डाउनलोड फोल्डर मध्ये. तर मी इथे आलो, तर डाउनलोड फोल्डर मध्ये आलं. इथे इथे डबल टॅप करून, ठीक आहे, जसं याला डबल टॅप करायचं तर तुम्हाला परमिशन विचारेल. काय करायचं? यस करायचं. जसं तुम्ही यस करता, नेक्स्ट 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 नेक्स्ट, आणि लास्टला करायचं फिनिश. असं तुम्हाला बटन येईल. ऑलरेडी माझ्याकडे डाउनलोड आहे, मी नाही करत. ओके. मग तुम्ही असं डाउनलोड केल्यानंतर फिनिश वगैरे केलं तर तुमच्या लोकल PC मध्ये गिट डाउनलोड होईल. मग गिट डाउनलोड झालंय की नाही ते चेक करण्यासाठी आपल्याकडे एक कमांड असते. ओके. कोणती कमांड आहे मी ते सांगतो. काय करायचं?
इथे सीएमडी ला ओपन करायचं तुमच्या सर्च बार मध्ये. केलं सीएमडी ला ओपन आणि इथे एक कमांड टाकायची git -v आणि एंटर करायचं. तर तुम्हाला जी काही गिट आहे त्या गिटचं काय दिसेल इथे वर्जन. समजलंय पक्का? मग तुम्हाला हे वर्जन आलं की समजून जायचं की तुमच्या पीसी मध्ये गिटहब काय झालंय आता डाउनलोड झालंय. झालं इथे गिटहब डाउनलोड. ओके. गिटहब डाउनलोड झाल्यानंतर ऍज अ काय करायचं नंतर काहीच नाही करायचं. काहीच नाही करायचं. आता काय करायचं मी ते सांग. तुमच्या गिटहबला यायचं. आलात गिटहबला तुम्हाला इथे न्यू बटन दिसत असेल. आलं इथे न्यू बटन किंवा तुम्हाला इथे प्लसचं बटन दिसेल. कुठे प्लसचं बटन आहे सर? अरे इथं दिसतंय ना प्लस बेरीजचं चिन्ह ते ना तिथे तिथे क्लिक करायचं. तिथे तुम्हाला ऑप्शन ओपन होतील. आले तिथे ऑप्शन काय आले? न्यू इश्यू न्यू रिपॉझिटरी आलं इथे बटन. आपल्याला इम्पॉर्टंट बटन कोणतं आहे? न्यूज रिपॉझिटरी. त्याच्यावर करायचं क्लिक किंवा इथे न्यू बटनावर क्लिक करायचं. दोन्हीपैकी कुठे पण करा. मी इथे करतो न्यू बटनावर. केलं इथे न्यू बटनावर पक्का. आणि इथे तुम्हाला विचारतात रिपॉझिटरी नाव काय इथे रिपॉझिटरी. मग मी इथे राईट करू रिपॉझिटरीला नाव देतो मी डेमो 55. मी बॅचचं नाव दिलं. तुमचं जे काय प्रोजेक्टचं नाव असेल ते तुम्ही द्यायचं आणि काय करायचं सिंपल खाली यायचं क्रिएट रिपॉझिटरीवर क्लिक करायचं. केलं क्लिक तर तुमच्या पुढे कसा इंटरफेस ओपन झाला इथे पक्का. इथे काय नाही करायचं. आता काय करायचं माहितीये की तुमच्या लोकल पीसी मध्ये तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे. सपोज मी इथे एक प्रोजेक्ट बनवतो. न्यू फोल्डर बनवलं. त्या फोल्डरला नाव देतो मी डेमो 55 आणि त्याच्यामध्ये मी आतमध्ये त्याला काय करतो त्याच्या आतमध्ये एक अजून एक फाईल बनवतो न्यू किंवा मी त्याला काय करतो ठीक आहे इथे एक फाईल बनवतो. ठीक आहे टेक्स्ट ओके पायथन फाईल. ह्या प्रकारे मी काहीतरी एक पायथनची फाईल बनवतो किंवा मी इथे index.html नावाची फाईल बनवली. अरे काय म्हणतो हा. ठीक आहे index.html नावाची मी काय केली फाईल बनवली. त्या फाईलला मी काय करतो ऍज अ थोडंसं राईट करतो त्यामध्ये. त्यासाठी मी त्याला सीएमडी मध्ये ओपन करतो. केलं इथे त्या फोल्डरला मी सीएमडी मध्ये ओपन केले. सीएमडी ला ओपन केल्यानंतर कोड पेस्ट डॉट ठीक आहे इथे index.html फाईल आहे त्यामध्ये मी करतो ऑटो HTML चा कोड आणि तिथे मी राईट करतो h1 मध्ये डेमो 55 असा मी कोड राईट केलाय. ओके त्याला क्लोज करून टाकतो. आणि आता मी इथे काय केली आता आपला हा जो काही फाईल एकदा क्लोज केला तर index.html ही आपला एक प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट. त्याला काय करायचं सिंपल सीएमडी मध्ये ओपन करायचं. केलं इथे सीएमडी मध्ये ओपन आणि सीएमडी मध्ये ओपन केल्यानंतर सिंपल काहीच नाही करायचं. आपल्या गिटहबला यायचं आणि जे आपण इथे रिपॉझिटरी बनवली होती तिथे आपल्याला इथे बघा ऑर क्रिएट अ न्यू रिपॉझिटरी कमांड लाईन असं आलंय. जी काय फर्स्ट आहे कमांड त्या सगळ्या कॉपी करायच्या आणि जिथे ती तुमचा प्रोजेक्ट आहे जी काही सीएमडी आहे तिथे फक्त काय करायची पेस्ट करायची. केली पेस्ट एंटर केली मी पेस्ट एंटर एंटर केलं इथे. एकदाच मी स्क्रीनला क्लिअर करतो. केली तर आपल्याकडे 3 कमांड आहेत. किती कमांड आहेत आपल्याकडे 3 कमांड. त्या काय करायच्या ह्या सीएमडी मध्ये राईट करायच्या. कोणत्या ह्या जसं की मी इथे राईट करतो. आता फर्स्ट मी इथे राईट करतो तुमच्या मेसेज बॉक्स मध्ये पहिली कमांड असते गेट ऍड डॉट ही काय झाली पहिली कमांड. त्यानंतर सेकंड कमांड असते आपली गेट कमिट -m डबल कोड मध्ये डेमो 55 असा मेसेज राईट करायचा. कोणता पण करू शकतात. आणि थर्ड कमांड असते गेट पुश -u ओरिजिन मेन. ह्या 3 कमांड असतात. किती कमांड राईट करायच्या 3. कधी करायच्या
जेव्हा आपण हे कॉपी करू आणि आपल्या स्क्रीन मध्ये पेस्ट करू, ते झाल्यानंतर आपल्या 3 कमांड राईट करायच्या, जसं की गेट ऍड डॉट. त्यानंतर सेकंड कमांड कोणती, गेट कमिट मायनस एम डबल कोड मध्ये डेमो 55 आणि एंटर. त्यानंतर थर्ड कमांड कोणती, गेट पुश मायनस यू ओरिजिन मेन. बस जशा ह्या 3 कमांड तुम्ही राईट करता, तर तुम्ही त्या गिटहब रिपॉझिटरीला आलात इथे आणि इथे तुम्ही रिफ्रेश केलं तर index.html फाईल आली इथे आली, आणि त्याच्यामध्ये मी क्लिक केलं तर माझा कोड पण शो होता इथे आलाय डेमो 55. बस झाला आपला प्रोजेक्ट गिटहबला अपलोड. समजतंय पक्का ऑनलाईन मध्ये? ओके ना. मग त्या स्टॅटिक वेबसाईटला आपल्याला सर्वांना दिसली पाहिजे. आता ही काय झाली, आपली स्टॅटिक झाली. नोट जेएसचा कोड आहे का, नाही. रिॲक्ट जेएसचा कोड आहे का, सिंपल कशाचा आहे, HTML आणि CSS चा कोड असेल तर काय करायचं, या सेटिंग नावाच्या बटनावर जायचं आहे. इथे सेटिंग, त्यानंतर तुम्हाला सेटिंग नंतर इथे पेज दिसेल आहे पेज. त्या पेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथे करायचं मेन, आणि इथे सेव्ह बटनावर क्लिक करायचं. जसं इथे सेव्ह बटनावर क्लिक केलं, थोडा वेळ वेट करायचा. अशा 20 पर्यंत असे 1 2 मोजायचे, 1 2 3 आहे ना, जादू होते. ठीक आहे ना. नाहीतर रिफ्रेश करत बसा, थोडं रिफ्रेश रिफ्रेश. ठीक आहे, मी एकदा कोडवर जातो. तर आपला index.html मध्ये डेमो 55 राईट केले. ओके, थोडस वेट करू, अजून अजून वेट करू. मग आता थोडस वेट केलंय, आता सेटिंग वर जाणार, त्यानंतर डबल पेज वर आलो मी इथे, आणि इथे मी थोडस अजून एकदा रिफ्रेश करतो, अजून रिफ्रेश करतो. जसं मी रिफ्रेश रिफ्रेश केलंय तर इथे चेंजेस दिसलंय, तर मला इथे एक URL भेटली इथे URL. जसं मी आहे URL वर क्लिक केलं, त्या HTML मध्ये आपल्याला जे काय कोड होता तो कोड सगळ्यांना दिसायला लागला. दिसला ना डेमो 55. तुम्हाला हा ट्राय करायचा असेल, तुमच्या फ्रेंडला शेअर करायचा असेल, तर तुम्ही असा शेअर करू शकता. बघा बरं तुम्हाला दिसतोय का आता, त्या लिंकवर क्लिक करून झालं, इझी आहे फक्त.